युग नाही, युग कितीतरी युगांच्या अगोदर ही रचना होऊन गेलेली होती. इथे ज्ञानोबा यांचा अवतार झाला पाहिजे. तो अवतार भगवान पांडुरंग परमात्म्याने घ्यावा अशी सगळी पूर्वपीठिका अगोदरच तयार झाली होती. आपण नंतर वेळ मिळेल पुढच्या वर्षी चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तर ज्ञानोबा अवतार म्हणजे पांडुरंगाचा अवतार आहे. आजच्या मितीला हे आपल्याला सिद्ध करावं लागेल, कारण अशी काही भांडवल बोकळली गेलेली आहे. वैकुंठवासी मामासाहेबांच्या हयातीमध्ये घटना घडली. परमपूजनीय प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर यांच्या हयातीमध्ये एक घटना घडली आळंदीमध्ये. आपण म्हणजे इंद्रिय प्रत्यक्ष कसं होईल ज्ञानोबा समाधीचं, अशी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. आता इंद्रियातीत वस्तूला इंद्रियगम्य म्हणून करायचं असेल तर ज्याला हे जमतंय त्याला जमेल ना. कुणाला कसं जमेल? विषयांमध्ये बरबटलेल्या मनाला, इंद्रियांच्या संपूर्ण अधीन झालेल्या माणसाला, इंद्रियाधीन माणसाला इंद्रियातीत ज्ञानोबा कसे करायचे हा सिद्धांत आहे. पण यांना सांगायचं कोणत्या भाषेत? आणि काही पाश्चात्य बावळट जमा झालेले होते. मामासाहेब हे एज्युकेटेड शिक्षित प्रोफेसर म्हणून काम करत होते कॉलेजमध्ये. त्यामुळे मामासाहेबांना त्यांना समजायला अवघड नव्हतं, पण मामासाहेबांना समजून घ्यायला त्यांना अवघड होत. त्यामुळे मामासाहेबांनी एक मुद्दा सगळ्यांच्या समोर ठेवला. आपल्याला अवघी माहिती असावी ही घटना म्हणून बोलतो. एक विचार असा ठरला गेला की कसल्याही प्रकारच्या समाधी स्थानाच्या पावित्र्याला तुम्ही जर धक्का लावत नसाल तर आम्ही प्रयत्न करू संस्थानाने आम्ही. त्यावेळेला मामासाहेबांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेषा. आळंदीकर मामासाहेबांच्या पुढे बोलू शकत नव्हते. मामासाहेब होते. आणि मग 3 प्रकारचे मीटर म्हणजे काही एखादी पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणजे सकारात्मक ऊर्जा समजून घेणारी अशी यंत्र प्रणाली आहे, आता पण आहे. नकारात्मक ऊर्जा प्रवाह समजून घेणारी यंत्र प्रणाली, त्याला काहीतरी मीटर असं नाव आहे त्यांचे. आम्हाला काहीतरी जमत नाही इंग्रजी. आणि अशा प्रकारे 3 प्रकारचे मीटर शुचिरभूत यांना होऊन आळंदीच्या समाधीपाशी जाऊन मांडले गेले. दर्शन बंद केलं सामान्य लोकांसाठी. आणि मामासाहेब पाश्चात्य काही विद्वान मंडळी त्यांच्या धर्मानुकूल आणि समाधीपाशी ज्ञानोबा यांच्या, आता जिथे ज्ञानोबा यांची समाधी आहे त्या समाधीपाशी 3 प्रकारचे मीटर 3 बाजूला समाधीच्या ठेवले गेले. त्यावेळेला पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक ऊर्जा प्रवाह वहन करणारी शक्ती मापणारं जे मीटर होतं ते फार कडेला जाऊन टेकलं. जसं बाईकवर वगैरे आपण बसल्यानंतर 4 व्हीलर चालवत असताना तो जो मीटर आहे तुमचा प्रवास वेग दाखवतो की नाही, कितीच्या स्पीडला चालली आहे गाडी. आणि ते मीटर सगळं कडेला टेकल्यानंतर काय होतंय, गाडी हातात राहील का? कसलाही चालवणारा असू द्या ना. तसा ही सकारात्मक ऊर्जा मापक यंत्रानं ती मीटर असं कडेला नेऊन टेकवलं. मला घाबरली ती मंडळी. मामासाहेब मध्ये तुम्हाला हे पाहिजे होतं घ्या. तेव्हा ज्ञानोबा यांच्या समाधीच्या अस्तित्वाविषयी हे जे परिणाम आपल्या समोर येतात याचा अर्थ आहे की ज्ञानोबा म्हणजे अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी विठोबा.